देशांची ती खरं म्हणजे पहिली एक प्रकारची चुणकच होती. खरं आहे. आणि या 11 वर्षामध्ये जसे म्हणजे वन टू वन देशांशी जसं संवाद आहे, तसं आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सुद्धा आपला आवाज भारताने चांगलाच बुलंद केला आहे. आता जर का हिंद प्रशांत महासागर क्षेत्राकडे आपण लक्ष गेलं, तर भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांच्यातल्या क्वाड संघटनेला मजबूत करण्यावरती भर दिला आहे आणि क्वाड हे आज जगातल्या प्रतिष्ठेच्या संघटनांपैकी एक मानली जाते. भारताला त्याचा नेमका कसा लाभ मिळतोय? अ, हे अगदी बरोबर तुम्ही बोललात, की भारताने वन टू वन रिलेशन्स तर मेंटेन केलेच आहेत, पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून सुद्धा आपले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये ही जी संघटना आहे क्वाड, ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, की चीनचा जो प्रभाव आहे, प्रामुख्याने साऊथ चायना सीमध्ये जो त्यांचा प्रभाव आहे, तो कुठेतरी संतुलित करण्याच्या दृष्टीने ही संघटना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. तुम्हाला माहितीच असेल, की बॅलन्स ऑफ पॉवर ही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये अत्यंत महत्त्वाची अशी संकल्पना आहे. ज्यावेळेला हा बॅलन्स डळमळतो, त्यावेळेला त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होते. या चारही देशांची जर आपण भूराजकीय परिस्थिती बघितली, तर ही सगळी जी आहे, ही कुठेतरी प्रशांत महासागरामध्ये भारताची जी काही भूमिका आहे, तिला संतुलित करणारी आहे. प्रामुख्याने चायनाच्या विरोधात किंवा म्हणजे चीनच्या विरोधामध्ये जे काही संतुलन साधायचं आहे, त्यासाठी ही अत्यंत आवश्यक अशी भूमिका आहे. हिंदी प्रशांत महासागर जो आहे, त्यामध्ये म्हणूनच भारताने जाणीवपूर्वक ही संघटना जी आहे, ही हे केलेली आहे. म्हणजे तिला जास्तीत जास्त मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः 2019 नंतर मोदींनी मोठे प्रयत्न त्याच्यासाठी केलेले आहेत. खरं आहे. आणि क्वाड जसं आहे एक नवीन